नमस्कार, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये दुपारचं जेवण झाल्यानंतर आपल्याला प्रत्येकांना म्हणजे बऱ्याच जणांना दही खाण्याची सवय असते। दही खाल्लेलं आपल्या आरोग्यासाठी चांगलंच आहे, त्यामुळे आपली त्वचा उजळते, त्याचबरोबर केस गळती कमी होते आणि आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचा जो स्रोत आहे तो देखील मुख्यतः दुधापासून जे बनणारे पदार्थ जे आहेत त्यांच्यापासून आपल्याला प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये मिळतं। त्यामुळे आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करतो उन्हाळ्यामध्ये आणि करायला देखील अवश्य पाहिजे। तर उन्हाळ्यामध्ये दही खाण्याचे जे फायदे आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत, परंतु आपण दही कशा पद्धतीने खातोय, कोणत्या पद्धतीने खातोय, त्यामध्ये कोणत्या गोष्टी ॲड करतो यावरती त्याचा फायदा होणार की तोटा या गोष्टी अवलंबून असतात। तर उन्हाळ्यामध्ये दही खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते। याचबरोबर आपल्याला पचनाची जर समस्या असेल तर दूध, दही, ताक याचा आपण आहारामध्ये समावेश केला तर पचन आपलं व्यवस्थित होतं, म्हणजेच ताक आणि दही। तर उन्हाळ्यामध्ये आपण दही खाताना उन्हाळ्यामध्येच किंवा वर्षभरामध्ये आपण कधीही दही खात असाल त्यावेळेस तुम्ही दह्यामध्ये कोणत्याही प्रकारची साखर, मीठ घालून न खाता तुम्ही प्लेन दही खा, तरच तुम्हाला त्या दह्याचा फायदा होणार आहे। जर तुम्ही दह्यामध्ये साखर आणि मीठ घालून खाल्लं तर तुम्हाला जो B12चा मुख्य स्रोत दही आहे ना त्यापासून कुठल्याही प्रकारचा तुम्हाला फायदा होणार नाही। म्हणजेच मला काय सांगायचं तर तुम्ही दह्यामध्ये साखर आणि मीठ टाकल्यानंतर जे आपल्याला B12 आपल्या शरीरामध्ये तयार होण्याची जी प्रोसेस आहे किंवा जी प्रक्रिया आहे ती पूर्णतः थांबते, म्हणजेच ते दही आपल्यासाठी फायदेशीर नसतं। त्यामुळे आपण दह्यामध्ये काहीही न टाकता प्लेन दही खाल्लं तर आपलं B12 छान राहतं। B12 व्यवस्थित असेल तर आपला HB देखील व्यवस्थित होतो। तर एकच गोष्ट सांगायची मला होती की दही खाताना तुम्ही कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे ह्या गोष्टी आपण नक्की लक्षात ठेवा। जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपयुक्त व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर।